नमस्कार मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो एकदम मस्त टेस्टी आणि चमचमीत अशी रेसिपी म्हणजे एग चंगेजीची रेसिपी। चंगेजी हा 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 चवीला मस्त लागते, लाजवाब। आता तुम्ही दिल्लीच्या साईडला वगैरे कधी गेलेला असाल ना, तर ही चंगेजीची रेसिपी भेटते। चिकन चंगेजी, मटन चंगेजी, एग चंगेजी आणि पनीर चंगेजी वगैरे असे पदार्थ तुम्हाला भेटत असतात। चला तर मग मित्रांनो, रेसिपीची स्तुती करून खूप झाली, आता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका बरं। चला फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, सगळ्यात आधी एग चंगेजी बनवण्यासाठी ना शिजवून घेतलेली अंडी जी असतात ती चांगल्या प्रकारे मॅरिनेट करून घ्यायची आहेत। त्यासाठी एका भांड्यामध्ये पाव वाटी दही घेतो। आता या दहीमध्ये अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट, अर्धा चमचा ब्याडगी मिरचीची पेस्ट, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, एक चमचा बेसनाचं पीठ आणि त्याचबरोबर आता सगळ्यात शेवटी 2 चमचे तेल टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं एकजीव झालं पाहिजे तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। आपण यामध्ये 1 चमचा बेसनाचं पीठ टाकलेलं आहे, त्या पिठाच्या गाठी यामध्ये राहिल्या नाही पाहिजेत आणि त्याचबरोबर दह्याच्या ज्या गाठी असतात ना त्या पण चांगल्या प्रकारे फुटल्या पाहिजेत। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय दही आणि मसाल्याचा जो मिक्स आहे ना चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेले, चांगलं एकजीव करून घेतलेले। आता एकदा काही सगळं चांगल्या प्रकारे मसाला मिक्स करून झाला की आता यामध्ये अंडी टाकून घ्यायचे आहेत। 6 उकडलेली अंडी मी घेतलेले आहेत। या मसाल्यामध्ये टाकण्यापूर्वी ना हे अशा पद्धतीने थोडेसे वरून मी कट करून घेतो, म्हणजे जो मसाला आहे ना आपला तो अंड्यामध्ये चांगला मुरेल, त्याचा फ्लेवर आतमध्ये चांगला मुरेल। एकदा का अंडी कट करून झाली की मसाल्यामध्ये टाकून चांगल्या प्रकारे मसाला जो आहे ना अंड्यांवरती लावून घ्यायचा आहे। एकदा का अंड्यांवरती मसाला लावून झाला ना कमीत कमी अर्ध्या तासासाठी तरी हे अंडे जे आहेत ना मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत। एकदा का अंड्यांना अर्ध्या तासासाठी चांगल्या प्रकारे मॅरिनेट करून झालं की आता हे जे अंडी आहेत ना थोड्याशा तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत। त्यासाठी एका पॅनमध्ये मी तेल घेतोय आणि तेल चांगलं गरम करून घेतो। एकदा का तेल चांगलं गरम झालं ना आता सगळे जे अंडे आहेत ना यामध्ये टाकून 2 ते 3 मिनिटासाठी चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय अंड्यांना चांगल्या प्रकारे मी तेलामध्ये परतून घेतलेले आहे, चांगलं तळून घेतलेले आहे। आता हे जे अंडी आहेत ना एका प्लेटमध्ये काढून घेतो। आता मी याच अंडी तळलेल्या पॅनमध्ये अजून एक 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतो आणि तेलाला चांगलं गरम करून घेतो। एकदा का तेल चांगलं गरम झालं ना आता यामध्ये अर्धा चमचा जिरा, पाव चमचा बडीशोप आणि त्याचबरोबर 2 ते 3 मीडियम साईजचे बारीक कट केलेले कांदे यामध्ये टाकून घेतो। आता या कांद्याला 7 ते 8 मिनिटासाठी चांगला परतून घेणार आहे। कांद्याचा जो कलर आहे ना चांगला गोल्डन असा कलर झाला पाहिजे, म्हणजे सोनेरी असा कलर आला पाहिजे त्याला, तोपर्यंत तेलामध्ये चांगला परतून घेणार आहे। आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय कांद्याला एकदम मस्त सोनेरी असा कलर येईपर्यंत मी परतून घेतलेले आहे। जेवढा चांगल्या प्रकारे हा कांदा तुम्ही परतून घ्याल ना तेलामध्ये तेवढाच या ग्रेव्हीला एकदम मस्त असा टेस्ट येतो। आता मित्रांनो, यामध्ये अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट आणि त्याचबरोबर 3 ब्याडगी मिरच्या टाकून घेतो आणि या कांद्याबरोबर यांना पण अगदी 1 मिनिटासाठी चांगलं परतून घेतो। आता एकदा का आलं लसणाची पेस्ट आणि ब्याडगी मिरचीला अगदी 1 मिनिटासाठी चांगलं परतून घेतलं ना आता यामध्ये 1 वाटी टोमॅटोची पेस्ट टाकून घेतो आणि या टोमॅटोच्या पेस्टला पण अगदी 3 ते 4 मिनिटासाठी चांगलं परतून घेतो। आता मित्रांनो, यामध्ये 1 ते 1.5 चमचा ब्याडगी मिरचीची पेस्ट टाकून घेतो आणि त्याचबरोबर अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा गरम मसाला, हे सगळे मसाले टाकून त्याचबरोबर यामध्ये पाव वाटी पाणी टाकून घेतो, म्हणजे पावडर मसाले आपण यामध्ये जे टाकलेत ना ते तेलामध्ये परतून घेत असताना करपू नयेत आणि त्याचबरोबर मसाल्यांचे जे फ्लेवर्स असतात ना ते चांगले उठून येतात आणि बाकीच्या पदार्थांबरोबर चांगले मिक्स होतात। आता मित्रांनो, यामध्ये अर्धी वाटी फेटून घेतलेली दही टाकून घ्यायची। आता दही फेटून घेण्यासाठी चमच्याचा वापर करू शकता किंवा विस्करचा वापर करू शकता
किंवा मिक्सरमध्ये पण टाकून चांगल्या प्रकारे तुम्ही फेटून घेऊ शकता। म्हणजे माझं म्हणणं असं आहे ना, दह्याच्या ज्या गाठी असतात ना ते चांगल्या प्रकारे फुटल्या पाहिजेत। दही जर चांगल्या प्रकारे फेटून नाही घेतला तर ते ग्रेव्हीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होत नाही, त्यामुळे ग्रेव्हीचा जो टेक्स्चर येतो ना तो वेगळाच येतो। तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता ग्रेव्ही कशी झालेली आहे, एकदम मस्त लबाबदार झाली की नाही आणि एकदम गरगरीत अशी झालेली आहे। कलर बघा कसा आलेला आहे, एकदम सुंदर लाल भडक। आता मित्रांनो या ग्रेव्हीमध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर एकदम मस्तपैकी वरून कोथिंबीर टाकून घ्यायची। आणि आता सगळ्यात शेवटी ग्रेव्ही थोडीशी घट्ट झाल्यामुळे ना यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतो आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। हा मित्रांनो, ग्रेव्हीला बघूनच ग्रेव्हीच्या प्रेमामध्ये पडलोय मी, म्हणजे एवढा मस्त झालेलं आहे। ग्रेव्हीचा कलर वगैरे बघा कसा आलाय, एकदम मस्त आलाय की नाही, एकदम झकास। आणि मसाल्यांचा फ्लेवर तरी विचारूच नका, तो पण एकदम मस्त येतोय। आणि आता ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बघा, हे अशा पद्धतीने मी करून घेतलेलं आहे। तुम्हाला जसं पाहिजे घट्ट पातळ तसं तुम्ही करून घेऊ शकता। आता मित्रांनो यामध्ये फ्राय करून घेतलेली अंडी टाकून घेतो आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। एकदा का अंडी आणि ग्रेव्ही चांगल्या प्रकारे मिक्स करून झालं ना, अगदी एक 5 मिनिटासाठी अंडी जी आहेत ना ग्रेव्ही बरोबर चांगलं शिजवून घेतो। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला दिल्ली स्टाईलमध्ये एग चंगेजी रेडी झालेले आहे। अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी एग चंगेजी नक्की तयार करा आणि मस्तपैकी एन्जॉय करा। मग काय मित्रांनो, कशी झाली एग चंगेजी? एकदम मस्त झाली की नाही, चवीला एकदम अप्रतिम अशी झालेली आहे। आणि तुम्ही कलर जर बघितलेला असाल ना, एकदम चमचमीत असा झालेला आहे। यामध्ये आपण काश्मीरी मिरचीच्या चटणीचा वापर केल्यामुळे ना कलर एकदम भन्नाट असा आलेला आहे, पण तिखट नाही झालेलं बरं, तिखट एकदम व्यवस्थित झालेलं आहे, कारण काश्मीरी मिरच्या जास्त तिखट नसतात, तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे। तर मित्रांनो तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीने एग चंगेजी मस्तपैकी तयार करू शकता आणि मस्तपैकी ताव मारू शकता। नक्की बनवा तुमच्या घरी। चला तर मग जाता जाता आता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात आमच्या चॅनलवरच्या त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला पण विसरू नका।